मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आमच्या या नव्या कोऱ्या आजपासून सुरू होणाऱ्या महाभारत या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. कारण महाभारत काय तर लोकसभा निवडणुकांची घोषणा होते आणि लोकांच्या समोर एक वेगळं महाभारत रंगणार आहे. बरोबर आहे मिलिंद सर. पब्लिक सब जानती असं आपण जर म्हटल्यानंतर पब्लिक याचा देखील अंदाज घेते की कोणत्या मतदारसंघात कोणाची वर्णी लागते. म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतोय की कोण भारी आणि कोण घरी, हा त्याचाच अंदाज आपण घेतोय. आणि आपण हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की कोणाचं पारडं भारी आहे, होय की नाही. खरं आहे. आणि म्हणूनच आजपासून आपण सलग दररोज याच वेळेला आढावा घेणार आहोत, कोण भारी आणि कोण घरी. चला, हा आढावा घेत असताना आपण सुरुवात करूयात आपल्या पुढल्या मतदारसंघामधनं, ज्यामध्ये आपण जाणून घेऊयात कोण भारी कोण घरी. मला असं वाटतं विशाल, आपण आधी ना थेट मराठवाड्यात जाऊयात. कारण ना गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याची वेगवेगळ्या अर्थानं चर्चा आहे. मग केंद्रीय गृहमंत्र्यांचे दौरे असतील किंवा अन्य काही कारणं, अगदी मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे, बरोबर, त्याचे वेगवेगळे परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसून येतील असा एक कयास किंवा त्याचा अंदाज बांधला जातोय. किंवा अंदाज बांधण्यापेक्षा त्याचा निश्चितच परिणाम दिसेल असं आपण म्हणूयात. म्हणून आपण सगळ्यात आधी जाऊयात बीडला. आणि बीडमध्ये काय आहे, दोन बहिणींमधली चर्चा आहे विशाल, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे. त्यामुळे यात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच आपल्याला कळेल. कारण ज्यावरती खरं तर पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डकडनं चर्चा केली जाते आणि लक्षात येऊ शकेल की कोणाला उमेदवारी दिली जाते. खरं आहे. आपण जाऊयात, सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत बीडहून. सुरेशराव, राम राम. काय म्हणतं बीडचं वातावरण, ताई का कोण? राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीडकडे लक्ष लागलेलं असतं. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन ज्या सुकन्या आहेत राजकीय वारसदार म्हणून, त्या आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणामध्ये आहेत. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे. तर यांच्या संदर्भामध्ये जी उमेदवारीची चर्चा आहे, आपण या बाबतीमध्ये विचार करत असताना पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या जमेच्या बाजू, त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या पड बाजू, त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांच्याकडे असलेल्या जमेच्या बाजू आणि त्यांच्याकडे असलेल्या पड बाजू या देखील आपल्याला पाहायच्या आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणामध्ये मातब्बर नेत्या आहेत. त्याचबरोबर ग्रामविकास मंत्रीपदी असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम देखील केलेलं होतं. त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये त्यांना मानणारा एक वंजारा समाजाचा जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची संख्या बीड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे साहजिकच पंकजा मुंडेंचं पारडं त्या ठिकाणी जड आहे. विशेष म्हणजे आपल्याला जर हे पाहायचं असेल तर त्यांनी आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यामधल्या बहुतांश मतदारसंघामध्ये त्यांच्यासारखा चेहरा आणि ओळख खूप मोठ्या प्रमाणात आहे. जनसामान्याची कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. त्याचबरोबर एक सुशिक्षित चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यांच्या दुसरी जी पड बाजू आहे, तर गेल्या 5 वर्षापासून विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना अद्यापर्यंत कुठलीही जबाबदारी दिली गेली नाही, जबाबदारीचं पद नव्हतं. त्यामुळे या सत्तेच्या राजकारणापासून पंकजा मुंडे दूर होत्या. त्याच पद्धतीने आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीडसह राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, त्या आरक्षणाच्या भूमिकेमध्ये देखील पंकजा मुंडे यांची जी भूमिका आहे ती ओबीसीला धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका राहिली. त्याचबरोबर जे ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी मोठमोठे मोर्चे झाले, तर त्या मोर्चामध्ये आणि मोठमोठ्या सभांमध्ये देखील पंकजा मुंडे त्या ठिकाणी देखील आढळून आल्या नाही. त्याचबरोबर पण सुरेश, हे सगळे मुद्दे अगदी आपल्या समोर आहेत. पण पंकजा मुंडेंचं पुनर्वसन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात जर त्यांना लोकसभेची उमेदवारी घोषित होते, म्हणजे प्रीतम मुंडेंच्या ऐवजी त्यांना जर होते, तर दिल्लीत त्या रमणाऱ्या आहेत का? साहजिकच पंकजा मुंडेंची पुनर्वसन जर या ठिकाणी पक्षाकडून व्हायचा विषय असेल तर गेल्या 5 वर्षापासून पंकजा मुंडेंचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये देखील कुठलं पद मिळणार या अनुषंगाने खूप मोठी उत्सुकता आहे. आणि त्याचबरोबर जर पंकजा मुंडे केंद्रीय राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षापासून त्यांच्याकडे पक्ष लेवलवरचं पद आहे आणि त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत, त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये पाहिलं देखील नाही. त्यामुळे साहजिकच जर केंद्रीय मंत्र्यांनी आणि वरिष्ठ पातळीवरती जर तो निर्णय झाला तर
केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा देखील फायद्याचा विचार केला जाणार आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे विशाल, मला या ठिकाणी प्रीतम मुंडे यांचं देखील या ठिकाणी महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की गेल्या 10 वर्षापासून प्रीतम मुंडे या खासदार आहेत आणि 10 वर्षापासून खासदार असल्या कारणाने त्यांना खूप मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर सहज उपलब्ध होणारे, त्याचबरोबर शांत संयमी असं देखील प्रीतम मुंडे यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर गेल्या 5-10 वर्षामध्ये त्यांनी कामकाज करत असताना त्यांची जर पड बाजू पाहिजे असेल तर बीडची जी रेल्वे आहे तो रेल्वेचा अस्मितेचा प्रश्न गेल्या तब्बल 40 वर्षापासून पेंडिंग आहे आणि मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या संदर्भामध्ये देखील आश्वासन दिलं होतं की 24ला ज्यावेळेस फॉर्म भरणार आहेत त्यावेळेस आम्ही रेल्वेमध्ये बसून फॉर्म भरायला येऊ. तो देखील एक पड मुद्दा राहणार आहे. त्याचबरोबर त्यांनी खासदार सुरेश, मी तुला थोडंसं थांबवतो. एकच छोटा प्रश्न विचारतो, एका वाक्यातच उत्तर दे. आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मी पण नाही आणि पंकजाताई पण नाही बीडमधला उमेदवार. याचा अर्थ काय? तिसरंच नाव आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांनी तसं संकेत दिलेला आहे, सूचक वक्तव्य आहे त्यांचं. देत असताना त्यांनी बोलत असताना त्यांनी ती देखील गोष्ट सांगितली की पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका ठरवणार आहे. तसं आता या वक्तव्यामधून एक येतं की मी सुद्धा नाही, प्रीतम मुंडे सुद्धा नाही आणि एवढंच काय तर भागवत कराड यांची सुद्धा उमेदवारी आम्ही आता सांगू शकत नाहीत. आम्ही उमेदवार आहोत, मात्र पार्लमेंटरी बोर्ड ज्यांना सांगेल त्यांच्याकडून पद येईल, ज्यांच्याकडून उमेदवार येईल त्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला काम करावं लागणार आहे. याचाच अर्थ ज्या अर्थी दानवे यांनी संकेत दिलेले आहेत त्यामुळे साहजिकच यामधून जे संकेत मिळत आहेत ते संकेत प्रेक्षकांना देखील कळतील. बरोबर आहे. बघूयात मिलिंद, आता नेमकी यामध्ये कोणाला उमेदवारी मिळते, कोणाची वर्णी लागते, पण बीडमधून कोणाला उमेदवारी मिळेल याबद्दल तिथल्या मतदारांना काय वाटतंय खरंय हे आपण जाणून घेतलंय. पाहूयात.